इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगनरावजी भुजबळ यांचा जिल्हाभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भुजबळ फार्म कार्यालय येथे भव्य सत्कार केला. दिलीप खैरे यांना जिल्ह्याचे सूत्र दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातून आलेल्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना मंत्री छगन भुजबळ यांनी दिलीप खैरे यांनी पक्षात विविध पदांवर काम करताना आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. संघटना उभारण्याचे, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे आणि पक्षाचा विस्तार करण्याचे कौशल्य त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्या आत्तापर्यंतच्या कामाचा विचार करूनच पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात पक्ष अधिकच बळकट होईल. कामाच्या जोरावर ते राज्यातील सर्वोत्तम जिल्हाध्यक्ष म्हणून नावलौकिक मिळवतील असा मला ठाम विश्वास आहे. दुर्दैवाने जे आहे रवींद्र पवार यांचं निधन झालं अकाली, खरं म्हणजे, आणि त्यामुळे ती पोस्ट खाली होती आणि त्यासाठी आम्ही त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरू शकेल आणि काम करू शकेल अशा व्यक्तीचा आम्ही शोध घेत होतो. आणि दिलीप खैरे जे आहेत त्यांनी पूर्वी सुद्धा पक्षात काम केलेलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेलं आहे, वेगवेगळ्या मुद्द्यावर काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांची सर्वदूर ओळख पण आहे कार्यकर्त्यांबरोबर. आणि सर्व कार्यकर्त्यांना ज्याची संघटना बांधण्याचे कौशल्य जे आहे ते पण त्यांच्यामध्ये आहे. त्या सगळ्याचा विचार करून पक्षाने जे आहे त्यांना या जिल्हाध्यक्षपद जे आहे या लोकसभेचं पर्यंत ते काम त्यांच्या खांद्यावर टाकलं. आणि आता मला असं वाटतं की चांगल्या प्रकारे ते काम ते करतायत, मेहनत घेत आहेत. त्यामुळे दिलीप खैरे यांनी पक्ष नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यकर्त्याला सोबत घेऊन पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असून जनतेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. पहिलं तर मी आदरणीय सुनेत्राताई, भुजबळ साहेब, गिरवाळ साहेब, पाकदादा आणि समीर भाऊ, पंकज भाऊ, दिलीप काका, नितीन भाऊ या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की यांनी सर्वांनी माझ्यावर ही अध्यक्षपदाची सूत्र सोपवली. स्वर्गीय रवी नाना यांच्या निधनानंतर 4-5 महिने थोडी विस्कळीतपणा आला होता, परंतु आता आम्ही ज्या वेळेला माझी नियुक्ती झाली त्याच वेळेला मग SIRचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे पक्षाने. त्या निमित्ताने पक्ष संघटना त्या निमित्ताने मी पूर्ण जिल्ह्याचा दौरा करून झाला आहे आणि जिल्ह्यामध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे. आणि पुढच्या काळामध्ये मी पक्ष संघटना या विषयामध्ये मी शेवटच्या बूथपर्यंत पुढे काम उभं करायचं आम्ही ठरवलेलं आहे. ते सर्वांना विश्वासात घेऊन म्हणजे भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा साहेब, काका, नितीन भाऊ आणि सर्व माझे आमदार, माजी खासदार, नंतर सर्व जेवढे जुने नानाच्या काळातले जे पदाधिकारी असतील ते, त्यानंतर युवक काँग्रेस, त्यानंतर इतर जी आमचे सेल आहे या सर्वांना बरोबर घेऊन पक्ष संघटना चांगल्या प्रकारे शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत आणि शेवटच्या नागरिकापर्यंत हा पक्ष पोहोचेल एवढी मी तुम्हाला हवी. या सत्कार सोहळ्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. भुजबळ फार्म हा परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता. मंत्री छगन भुजबळ यांच्या सत्कारावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. उपस्थितांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे कार्यक्रम भव्य दिव्य वातावरणात पार पडला. यावेळी बाळासाहेब कर्डक, प्रेरणाताई बलकवडे, कविताताई कर्डक, अंबादास खैरे, समाधान जेजूरकर, पूजा आहेर, चेतन कासव, योगेश मिनिसाळ, योगिता आहेर, राहुल कदम, साहेबराव मडवई, सुनील पैठणकर, भाऊसाहेब भवर, रतन हलवर, दत्ता निकम, देविदास निकम, भालचंद्र भुजबळ, आकाश पगार, शशी बागुल, अजय दुबे, डॉक्टर योगेश गोसावी, शंकर मोकळ, राजेंद्र उपाडे, भाऊसाहेब धनवटे, कैलास देवरे, राजेंद्र सोनवणे, रामेश्वर साबळे, भारत जाधव, पांडुरंगाव जा राऊत, सचिन जगजाप, अजय गायकवाड, संतोष खैना, रवींद्र घोडेस्वार, मोहन शेलार, आशा बंधुरे, मेघा दराडे, संदीप खैरे, अजय कहांड बहाले, भाऊसाहेब कहांड बहाले, ज्ञानेश्वर दराडे, विजय पवार, भगवान ठुमरे, मकरंद सोनवणे, सचिन सोनवणे, सुशांत काकड, उदय सराफ, विजय
पप्पू शिंदे, रमेश जाधव, संतोष डोमे, दुर्गेश चितोडे, राहुल घोडे, व्यंकटेश जाधव, मलिक मेंबर, पार्थ कासार, हबीब शेख, माधुरी एखंडे, नाना सोमवंशी, मुख्तार शेख, सुमित थोरात, गणेश गवळी, विशाल चव्हाण आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहन दानी नाशिक.